हाय हॅलो नमस्कार. कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. गेले 3 ते 4 दिवस झाले असतील मी व्हिडिओ शूट करायला फोनच हातात घेतला नाही आहे. फक्त प्रमोशनल व्हिडिओ काही शूट केले आणि बस. कारण सांगते, आमच्याकडे ज्या मला मदतीला ताई येतात तर त्याच नाही आहेत आणि त्या पुढचे 15 दिवस नसणार आहेत. आता त्याच्या पुढचे 15 दिवस नसणार आहेत का कायमचं मलाच करावं लागतं हे माहीत नाही. पण आता माझी इतकी काय फजिती चालू आहे की विचारू नका. म्हणजे अशी गोष्ट नाही आहे की खूप काही काम आहे. आम्ही दोघं तिघंच आहेत, पिकूची एक 4. पण होतंय असं की आता बऱ्याच दिवसाची सवय नाही राहिली की सगळंच एकटीने करायचं. त्याच्यामुळं मग जर अवघड होते. त्यातली त्यात बाकी काही ब्रँडची कामं, शूटची कामं ही पण असतातच. सो माझं असं मला आता रात्रीपासूनच टेन्शन येतं की मी कसं करू असं होतंय. पण ठीक आहे. मला खरं तर मजा येते आहे. असं होतं ना कधी कधी, नको यार फोन नको बघायला किंवा शूट नको करायला, बाकी काही आपलं आपलं निवांत आवरूयात करूयात. तर ते तसं वाटते आणि खरं तर बरं वाटते हे करायला. पण कामं पण आहेतच महत्त्वाची खरं तर. बघू कसं कसं काय काय मॅनेज होतं आहे. पण कायमचं करावं लागलं तर माझ्यासाठी थोडंसं अवघड आहे. आणि आता आज पण उठली आहे सकाळी, सगळ्या गोष्टी आवरून घेतल्यात, म्हणजे झाडून वगैरे फरशी हे आणि अंघोळ. नाश्त्याचं आज काय करावं माझ्या कळत नव्हतं. आणि तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की अरे भावाचा उपवास आहे. बरं झालं सकाळी चहासोबत काही खाल्लं नव्हतं. तर म्हटलं पहिले चल हेअर वॉश वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर मग पूजा हे करून ह्या दोघांचं बघते कसं काय ते. मला तो उपवासाचं काहीतरी बनवेल आणि सोबतच आज काय काय होते हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते. असंच कनेक्ट राहा. आता सकाळी एवढी घाई आहे तरी पण आईला फोन करून ना मी अर्धा तास बोलत बसले. म्हणजे एका कामासाठी फोन केला होता. 2 मिनिटाचं काम होतं, पण नंतर बोलत बसले होते. मग ते तसाच वेळ गेला आणि काय कळलंच नाही. आता ती पण बऱ्याचदा कामात असते, त्याच्यामुळे आजकाल आमचं काही बोलणं होतच नाही. पहिले म्हणजे असं व्हायचं की रोज फोन करायचे मी आईला, पण माझ्या पण इकडं काही कामं असतात, आईची पण कामं, त्याच्यामुळं तेवढं नाही होत आता शक्य. सकाळी किती जरी घाई असली ना तरी ह्या 2-3 गोष्टी मात्र मी फॉलो करते म्हणजे करतेच. ते म्हणजे टोनर सध्या मी वापरते, त्याच्यानंतर एक बॉडी मिस्ट वापरते. आता तुम्ही म्हणाल तो अंघोळ केला की लगेच वापरायचा असतो, पण मग मला शूट पण करायचं असतं, त्याच्यामुळे मग मी नंतर तो वापरते. आणि त्याच्यानंतर मग आपलं जे काही मॉइश्चरायझर वगैरे आहे ते, त्या बॉडी मिस्टबद्दल ना मी एक इतका भारी रिव्ह्यू बघितला होता ना, आणि तो बघून मला असं झालं की चला यार आपण पटकन ऑर्डर करूयात, म्हणून मी तो ऑर्डर केला. पण एवढा पण काही भारी नाही आहे तो. म्हणजे चांगला आहे, पण तो तेवढा काही अजिबात टिकत नाही. त्यामुळं म्हणलं चला आता घातलेत पैसे तर वापरूयात. आता किचनमध्ये आली आहे आणि मला तर काही नाश्ता करायचा नव्हता. तर म्हटलं चला मनूसाठी पटकन काहीतरी बनवूयात. हे पण म्हणले मला पण काही नको आहे. आणि मग इन्स्टंट असं जेव्हा काही मला बनवायचं असतं आणि सोबतच हेल्दी, तर तेव्हा ना मनूसाठी मी ओट्स बनवत असते. दुधामध्ये ओट्स छान शिजवून घ्यायचे, गॅस बंद करून इथे गूळ पावडर टाकते आहे आणि ड्रायफ्रूट्स टाकते आणि हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गूळ शेवटी याच्यासाठी टाकते जेणेकरून ना मग ते ओट्स असं फुटल्यासारखे होऊ नयेत त्याच्यामुळे. आणि सोबतच मग तिच्या जे काही आवडीचे फ्रूट्स असतील ते त्याच्यामध्ये घालते आणि 5 मिनिटात एकदम नाश्ता तयार होतो. आणि मला उशीर कोणामुळे होतं माहितीये का? ह्या दोघांमुळं. काय केलं? अहो चहा देऊ का? अहो चहा देऊ का? अहो चहा देऊ का? हे विचारल्यानंतर तुम्ही 5-10 मिनिटं घेता. नाही मग सांगता कॉफी प्यायची. मग कॉफी प्यायची आहे म्हणल्याच्या नंतर जेव्हा कॉफी मी ठेवते त्याच्यानंतर अहो कॉफी थंड होतीये, अहो कॉफी थंड होतीये असं म्हणून तुम्ही 10 मिनिटांनी येता. म्हणजे टोटल तुम्ही चहा कॉफीमध्ये 15 मिनिटं घालता. आणि ही पोरगी मला बनाना खायचाय करते. मग हे लावलेलं काय बंद केलं तू? मी केलं. आईने बंद केलं, आईला आपण. हा, आणि ही पोरगी काय करते, आई बनाना खायचा नको, बनाना नको, पिकू दादाला दे, मी दुसरं काहीतरी खाते. होय? तू तसं म्हणते. काय लावायचं? आई तुझी चाड्या सांगते. बरं. आता आम्ही खाली चाललोय तर मला ती म्हणते तू जाऊ नको लिफ्टमध्ये, नाहीतर भूती बॉय येईल फटके देईल. तुम्हाला काय म्हणत होती? हा, पप्पाला गुड नाईट म्हणून आली. आता काय गुड नाईट आहे का? गुड आफ्टरनून आहे. हा, अरे बापरे, मोठा भूतीबाई येईल. जाऊ नको, चावते. ठीक आहे, चाव दे मला, मी जाते. हो ना? हो.
ठीक आहे, चला आता पप्पाला एकदा बाय केलं ना, आता नको. ओके, चला आता आपण जाऊयात खाली. खालून जाऊन आलो आहेत आणि प्रत्येक वेळी मी किंवा हे जेव्हा खाली जातो तेव्हा मनूला बरोबर आमच्यासोबत यायचंच असतं. म्हणजे 2-5 मिनटं अगोदर जरी ती जाऊन आलेली असली ना, तरी पण तिला परत आमच्यासोबत यायचं असतं, असं होतं. आणि मग मी चालले होते तर म्हटलं चल तुलाही घेऊन जाते आणि त्याच्यानंतर बाकीची सगळी कामं करते. आता ना सकाळी म्हटल्याप्रमाणे मला सगळी कामं अजिबात होत नाही. एक तर मला खूप कंटाळा येतोय किंवा मग कधी-कधी बॉडी साथ देत नाही किंवा काय-काय गोष्टी होत आहेत. पहिले मला असं वाटतं, की मी किती सगळ्या गोष्टी मॅनेज करायची. म्हणजे YouTubeचं तर होतंच. ठीक आहे, तेव्हा मला ब्रँड कोलॅबरेशन वगैरे नव्हते. पण तरी पण YouTubeचे व्हिडिओ बनवा. व्ह्यूज येत नसताना पण ते पोस्ट करा. तेवढ्याच आनंदाने, तेवढ्याच उत्साहाने सगळ्या गोष्टी करा. त्याच्यासोबत घरातल्या पण सगळ्या गोष्टी करा आणि इव्हन कधी-कधी तर असं व्हायचं, की मी व्हिडिओ शूट करायचे, सेम डे मी व्हिडिओ पोस्टसुद्धा केलेले आहेत बरेचसे किंवा आज रात्री मी 10-11 पर्यंत शूट करून मी सकाळी तो व्हिडिओ पण पोस्ट केलेला आहे, असं पण झालेलं आहे. सो मला असं वाटते आता कुठेतरी बॉडी एक वेळ कधीतरी साथ देत नाही किंवा मग मलाच कंटाळा यायला लागला आहे, असं काहीतरी होऊ शकतं. पण बरेच जण मला विचारतात, "तू सगळं मॅनेज कसं करते?" तर मी पहिले करत होते, पण आता मी थोडे मदतीला ठेवलेले आहेत, की चल माझ्या मदतीला कोणीतरी असावं ह्याच्यासाठी आणि त्यामुळे होतंय ते. आता काहींना असं वाटेल, की हां, हिला मदतीला आहे बाबा म्हणून ही करतीये, तर असं अजिबात नाही आहे. कितीतरी यूट्यूबर्स अजूनसुद्धा कोणाचीही मदत न घेता सगळं करतात किंवा मी सुद्धा साधारण 2 ते 2.5 वर्ष कोणाची मदत न घेता हे सगळं मॅनेज केलेलं आहे, घर बघून किंवा बाकी YouTubeचं वगैरे बघून. सो तुम्ही फक्त स्टार्ट करा. एक आपल्याला तो किक मिळाला ना, एकदा आपल्याला ते गोष्टी असं वाटलं ना, आनंदाने केलं ना, तर सगळं मॅनेज होतं आणि प्रत्येकाच्या घरची वेगळी कंडिशन असते. त्यामुळे आपण नाही सांगू शकत, की मी असं करते तर तू पण असं कर. सो तुमच्या घरी कशा गोष्टी आहेत ना, त्यानुसार तुम्ही मॅनेज करायला बघा. असो, चला इथे माझं फराळ पण बनवून झालाय. म्हणा बाय बाय. तर हे चाललेत दोघं ते फ्रेमचा फोटो टाकण्यासाठी. आज पण काय होते माहित नाही. त्या दिवशी आम्ही गेलो होतो आणि आम्हाला काय आवडले नाही त्यांच्याकडचे. आपण जशी ठरवली तशीच ठेवा. आणि बॉटल घेतली नाही का? का बॉटल घेतली का तिची? घेतली बेटा. बॉटल दिली, डब्बा दिलाय. हा, गाडीत बसून खा. हा, गाडीत बसून खा. हा, ओके. आणि काम सोडून इथं मी बघत बसलीये खतरों के खिलाडी. काय घेऊन आली ग तू? म्हणा म्हणू. कोणी दिले तुला चॉकलेट? पप्पाला फटके देऊ आता? हा, मला नको, मला नाही आवडत. चॉकलेट घाण असतं. खाल्लं नाही तू? व्हेरी गुड. चॉकलेट घाण असतं, चॉकलेट खायचं नसतं. हा, पिकूला देते, मी देते नंतर पिकूला, राहू दे, त्याला पण नको देऊ. बेटा काय आणलं पण तू? अगं हळू म्हणू जरा. आणि का हिने फक्त चॉकलेट फोडलं आणि खाल्लं कसं काय नाही? अरे बापरे, किती गुणाचं झालं ग माझं बाळ ते. आणि मनूच फेवरेट आयटम काजू कतली. हा, यमी आहे. तुला आवडते काजू कतली? काय कुणाला नाही द्यायची? चॉकलेट देऊ का सगळ्यांना? बघा, चॉकलेटपेक्षा जास्त फेवरेट आहे म्हणजे आमची काजू कतली. हा, आम्ही कधी का आणत नाही ती गोष्ट वेगळी आहे. पाणी पे बस थोडं. आता पुढच्या वेळेस येते एक डबा. नाही ना, पुढच्या वेळेस येते आता एक काजू कतलीचा डब्बा. पुढच्या वेळेस येताना घेऊन या म्हणू. मस्त गरमागरम चहा घेतीये आणि आता मला जायचंय बेल आणायला. आत्ता मनू आली, त्याच्यानंतर ना मी मागच्या वर्षीचा नागपंचमीचा व्हिडिओ बघत होते. मनू मागच्या वर्षीचा नाही, त्याच्या मागच्या वर्षीचा म्हणजे 2 वर्षापूर्वीचा. मनू नेमकी बसत होती आणि इतकी क्यूट दिसते ती त्याच्यामध्ये की बस. तब्येत तिची खराब होती तरीसुद्धा अशी गोड दिसत होती. आत्ता पण तशी ती तेवढीच क्यूट आहे. पण तेव्हा कसं ना एकदम गोलू मोलू छोटे असतात तेव्हा असतात आणि आता थोडीशी हाईट हे वाढली की थोडंसं डाऊनच वाटतात, असं होतं. पण खरंच गोड दिसत होती एकदम. आणि मी बघत असते असं रेफरन्ससाठी की आपण काय केलं होतं पूजेच्या वेळी, म्हणजे पूजेमध्ये हे ते एखादी गोष्ट आत्ता विसरायला नको, कारण तेवढं पण लक्षात नाही राहत की प्रत्येक सणाला आपण काय करतो असं म्हणून. सो ते बघत होते तर ती दिसली आणि खरंच छान वाटत होतं. तिला पण बघून ना तिच्या लहानपणीचं इतकं छान वाटतं. आणि आता बेल आणावं म्हटलं, म्हणजे उद्याचं एक काम करून घेते जेणेकरून परत उद्या पण सकाळी घाई होणार नाही. सगळ्यांनी मिळून इथे बेल काढून ठेवलाय.
आयता घेऊन जाते मी आज. घरी आले आणि मी आले की लगेच हे दोघं गार्डनमध्ये गेलेत. आणि आता मला ज्वारीच्या लाह्या बनवायच्यात. म्हणलं तेवढ्यासाठीच कुठं बाहेर जाऊ, कारण बाकी उद्याचं सगळं साहित्य तर आहे. मला मेन बेल पाहिजे होता, वस्त्रमाळ पण बनवून घेईल. आणि लाह्यासाठी रात्रभर मी असे ज्वारी भिजत घालत असते, पण यावेळी मी इन्स्टंटवाली पण रेसिपी बघितली. इन्स्टंट म्हणजे असं 2 तास भिजवून पण आपण नॉर्मली करू शकतो अशी. म्हणून मग म्हणलं चल मी तशाच ट्राय करते, कारण आता तेवढा वेळ पण नाही की चल रात्रभर भिजू आणि उद्या सकाळी करू, कारण सकाळी माझी परत घाई होणार. सो हे बेटर आहे की आदल्या दिवशी आपण हे सगळे प्रिपरेशन करून ठेवलेली. म्हणून मग आता पहिली ना पूजेलाही असं काय उगं थोड्याशा तर लागणार आहेत, तर मग थोडंसं ते भिजवून ठेवते वाटीमध्ये. आणि साधारण 1-2 तास ठेवून मग करते. त्याच्यामध्ये होतं की नॉर्मल याच्यामध्येच तुम्ही ठेवू शकता, पण चला असंच करते आता. 2-3 तास हे भिजवेल, तोपर्यंत स्वयंपाक हे पण आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग हे बनवते लाह्या. मनू आता आपण मेहंदी काढायची. ओके पप्पा काढते. पप्पा तुम्हाला छान येते ना मेहंदी, छान काढा ना. हा म्हणून पप्पा छान नाही काढते. आई तू काढ, पप्पाला येत नाही. पप्पाला छान मेहंदी येते. कसं हात लावायचा आणि कपड्याला लावायचं ना बरं का. पप्पानी आमचं लग्न झाल्यानंतर माझ्या हातावर मेहंदी काढली होती. मला तर असं होतं बापरे, मला तर बघितल्याशिवाय मेहंदी येत नाही व्यवस्थित, आता मी कशी काढू. आणि तेव्हा कोण प्राची होती वाटतं, प्राचीन प्रतीक भैया होते तेव्हा तिथे. हा आणि ह्यांनी चांगली मेहंदी काढली होती ना, ती अशी फुलं काढली होते, पायार काढले होते. फोटो असेल तर मी अटॅच करते. मला त्या दिवशी सापडले खरं ते फोटो गुगल ड्रायव्हर, गुगल फोटोज वरती. हा मनू आम्ही तुला माहिती का, आम्ही छोटे होतो ना, आम्ही अशी मेहंदी काढायचो अशी. त्याला हात नको, सोफा नको लावू बाई. त्याच्यानंतर मग झोके खेळायचो. तुला आहे का पप्पानी झोका तरी बांधला का तुला? पप्पा त्याच्या रूम मध्ये आहे ना, ते त्याला बांधायला छान छोटूशा झोका. थँक्यू बेटा. दाखव मला मेहंदी. मला पण येते मेहंदी तुझी. बेटा मेहंदी दाखव तुझी कशी झालीये. राडा राडा छान झालीये ना. राडा राडा. आता एवढी छान मेहंदी काढली बघा, लगेचच सगळे हात असे केले की झाली. असा ठेवायचा, असा ताट ठेवायचा बेटा हात. ओके बरं झालं ड्रेस तरी चेंज केला, नाहीतर सगळा ड्रेस पण खराब. हा मनस्वी आता असंच ताट हात ठेवायचा आणि पप्पा जवळ जाऊन झोपायचं. ओके आपण त्याला कोरडं करू. चल इकडे जा, ड्रायरने कोरडं करा. गुड नाईट. आणि साधारण ना 1 ते 1.5 तासच मी ज्वारी भिजवली आणि त्याच्यानंतर फॅन खाली सुकत घातली होती 10 ते 15 मिनटं, जास्त वेळ पण नाही. त्यामुळे इन्स्टंट असं म्हणलं मी तुम्हाला ह्या लाह्या. आणि थोडी कोरडी झाली की त्याच्यानंतर मीठ टाकलं होतं कढईमध्ये आणि त्याच्यानंतर मग ही ज्वारी टाकत होते. आणि बघा किती छान लाह्या इथे फुटत आहेत. आणि बघा काय मस्त लाह्या होत आहेत. तर बघा किती छान लाह्या तयार झाल्यात. आणि मी दरवेळी बनवते ना त्याला वेळ पण लागतो, म्हणजे 1 रात्र थांबावं लागतं. त्याच्यापेक्षा हे एकदम छान आहे, इन्स्टंट अशा बनवून जातात आणि चांगले होतात, म्हणजे जास्त वेस्ट पण जात नाही असं वाटलं. मी जशा बनवायचे ना त्याच्यामध्ये खूप कमी ज्वारी टाकावी लागायची आणि त्याच्यानंतर मग वेळ पण जायचा ते बनवण्यासाठी. आत्ता ज्वारी पण जास्तीची वेस्ट गेलेली नाही आहे, तरी मी मनूकडे गेले म्हणून थोडीशी करपली आहे, एकदम थोडी. कारण मी किती घेतले होते, 2-3 चमचे ज्वारी असेल, त्याच्यामध्ये किती झालेत बघा, भरपूर लाह्या होतात. म्हणजे एवढ्यात आपल्याला पूजेला पण लागत नाहीत. पण म्हणून ते बघितलं आणि तिला असं झालं, आई वाव पॉपकॉर्न. असं करत ती आलेली. म्हणलं ठीक आहे चला आता उद्या तुला खायला देते ते, आणि नैवेद्यासाठी तर हे होईलच. बाकी मी आत्ता वस्त्र पण करून घेतले. तुम्ही म्हणाल संध्याकाळी नाही केले पाहिजे, पण करावे लागले मला, कारण सकाळी म्हणलं परत यांना लवकर जायचं ऑफिसला आहे ते, त्याच्यापेक्षा आपण आत्ता करून घेऊ. थांब काय झालं बघू बेटा. तशी नाही, अशी दाखवायची, अशी अशी असं कर हात. हां आणि पप्पांनी चुकून पण दिली ना. आता तो एकदम आरामात हे असं पुसू पण शकते बेटू आता. हां
कुठे चालली? जा आता झोपायला बेटा, जा आता झोपायला. चला बस आता उड्या मारायचं बस. तर मनूची मेहंदी काढल्याच्या नंतर ना मी माझ्या हातावर मेहंदी काढत होते. त्याच्या अगोदर ना मगाशीचा सीन सांगते नेमकं काय ते. तर आमचं लग्न अचानक झालं होतं, त्याच्यामुळे माझ्या हातावरती पायावरती काही मेहंदी वगैरे नव्हती लग्नाच्या वेळी. जी काढलेली होती थोडीशी, तर ती पण मी स्वतःनेच अशी काढलेली होती थोडी, आणि एका हातावर माझ्या आत्याच्या मुलीने काढलेली होती, आणि पायावर तर मेहंदी नव्हतीच. मग लग्न झाल्याच्या नंतर 2-3 दिवसांनी ना यांच्या मामाच्या मुलीने माझ्या पायावर आणि हातावर जिथे मेहंदी नव्हती तर तिथे काढायला घेतली होती, आणि सेम मग तीच पायावरची मेहंदी यांनी कॉपी केली होती. पण खरंच छान काढली होती मेहंदी, आणि मला त्यांच्या हातावर काढायला सांगितली होती. तर तेव्हा मला असं झालं होतं की यार मला बघितल्याशिवाय तर मेहंदी काढता येत नाही, मग आता मी कशी काढू असं. म्हणजे मी डिझाईन काढू शकते त्यातली त्यात चांगले, पण बघितल्याशिवाय तेवढं येत नाही की हां म्हणजे सुचत नाही तेवढी काढण्यासाठी, असं होतं. तर हा सीन होता, आणि तेच फोटो मी तुमच्यासोबत शेअर केले. आता मनूची ना मेहंदी काढून ती सुकवून ती धुवून पण झालेली बघा. रंगसुद्धा छान आला आहे थोड्याच वेळात, एक 15-20 मिनिटातच तिच्या हातावरती. आणि म्हणून तिला परत आईसारखी मेहंदी काढायची होती, म्हणून तिचं हे मध्ये मध्ये चाललं होतं. सिरियसली एवढीशी मेहंदी काढेपर्यंत मी मनूला इतक्या वेळा ओरडली आहे, इतकं हे चाललंय, तरी पण बघा आलीच. आणि स्वतःचे बरं झालं मी हिचे कपडे बदलले, इतका अवतार करून घेतलाय, दूध वगैरे पिली आहे, सगळं अंगावर सांडले, मेहंदी धुवून टाकली. हां बघू रंगली पण का गं तुझी मेहंदी लगेच, बघू जरा. बघा धुवून पण टाकली ना, अवतार तर दाखवण्यासारखाच राहिलेला नाही आहे. हां मी आता बघा 12 वाजत आले तरीही झोपायचं नाही. ओरडले तर किती रडू येईल. जास्त जास्त कॅमेऱ्यामध्ये रडायचे बरं का आम्हाला. ठीक आहे दिसतीये बघ रडताना किती छिघान दिसते म्हणून. छिघान लिपबाम पुसला लिपबाम. लिपबाम पुसला म्हणलं की आमचं लगेच रडणं बंद होतं. आता इथली पण मेहंदी पुसली म्हणून मी तिला ओरडले, तर लगेच रडायला येते. मग किती वेळ बेटा जागायचं. हां आणि मला माहिती आहे जोपर्यंत मी जात नाही आतमध्ये तोपर्यंत ही काय झोपणार नाही आहे. एक तर तिची मेहंदी काढताना इतकं तिचं चालू होतं निवांत, आणि त्याच्यानंतर मग ती पुसायची होती, दुसरी लावायची होती, परत आईची पुसताना मध्ये मध्ये यायचं होतं. कशाला यायचंय मध्ये मध्ये. हां किती अवतार करून घेतलाय, सगळ्या तोंडाला मेहंदी लावली. उद्या स्कूलमध्ये असं जायचंय का, इतका अवतार घेऊन जायचंय. आणि टीचरने जर विचारलं कोणी लावली तोंडाला मेहंदी, मग काय सांगते तू. काय सांगते. 2 दिवस घरी येतं, ती पण बोर झाली आहे खरं तर. त्यामुळं तिला पण असं होतं की चला आता स्कूलला जाऊयात, आणि स्कूलला खरंच पाठवलेलं बरं आहे माहिती आहे का. चला बरं जाऊ द्या, लेट होतोय आता. मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि बाकी सगळी काही ती छोटी मोठी तयारी तुम्हाला आवडली असेल. बाकी हे आमचे नाटकं असे कंटिन्यू चालू राहतात. जशी जशी रात्र होते ना तसं तसं आम्हाला जास्त सुचतं. सॉरी बेटू, ये सॉरी म्हणलं की जास्त रडायला. तर चलो सगळ्यांना गुड नाईट बोलत. ओके गुड नाईट गाईज. बाय. भेटू आपण पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. गुड नाईट. बाय बाय.